एकुणीस नाही कशी? तू साहिलची मैत्रीण नाहीस? जानकी वहिनींची भाची आहेस, नाथाच्या जिवलग मित्राची मुलगी आहेस, आणि महत्वाचं म्हणजे बेटा तू संध्याच्या वयाची आहेस आणि पूर्वीपासून तुझी ओळख आहे. पण बाबा, मी साहिलला भेटलेलं, त्यांच्या घरात गेलेलंही तिला आवडत नाही. अगं तूच काय, पवारांच्या जीवाभावाचं कुणीच गेलेलं तिला आवडत नाही. त्या सगळ्यांना तिला एकटं पाडायचंय, सुडाचं समाधान मिळवायचंय तिला. आणि एकदा सुडाचं समाधान मिळालं की ती शांत होईल. तोपर्यंत मला वाटतं नीना, तू एकदा तिच्याशी शांतपणे बोल, तिला विचार, म्हणावं यात साहिलचा आणि जानकी वहिनींचा काय दोष आहे. ती नाही बोलणार माझ्याशी बाबा. हे बोलेल, ती बोलेल. तशी ती सालस मुलगी आहे. तुला मात्र पूर्वीच्या संध्याशी ओळख दाखवावी लागेल, तिच्याशी सलगीनं वागावं लागेल. तशी तुला ती उद्धटपणाने हाकलूनही देईल, पण तरी देखील तुला सलगी वाढवावी लागेल. आणि एकदा आतली संध्या जागी झाली ना की तिला मग उद्धटपणा अजिबात जमणार नाही. जुनी संध्या केव्हाच माती खाली गेली आहे बाबा, जिवंतपणी. बेटा, जिवंतपणी जे जे माती खाली जातं ना ते तिथं रुजतं, पुन्हा उगवतं. मला आशा आहे की असं काही होणार नाही म्हणून. मी नाही जाणार तिथे बाबा. हे बघ, तू जाऊ नकोस. फोन तर करशील. एकदा फोन कर, दोनदा फोन कर, 4-5 वेळा फोन कर. तिला आपल्या घरी बोलाव, हे बघ, आपण आता दोघांनी जर हातपाय हलवले नाहीत ना तर पवार कुटुंब साफ विस्कटून जाईल. नाही बाबा, नाही, मी तसं नाही होऊ देणार. नाही, नाथा काकांना शिक्षा झालीच पाहिजे, पण साहिल, मा, त्यांचा काय दोष आहे? नाही बाबा, मी भेटेन संध्याला. मी बोलेन तिच्याशी. पवार साहेबांनी संध्यावर बळजबरी केली. मला तिला आता भेटायला हवं. हो, तिला भेटायला हवं मला. पण तू संध्याला भेटून तिच्याशी बोलावस, ही मूळ कल्पना साहिलचीच आहे. काय? हो, झाल्या प्रकाराबद्दल संध्याच्या मनात गिल्ट आहे. पण तिचा ह्याच्यात काय दोष नाहीच आहे. तुला पटतंय ना? निश्चितच.
मी अत्यंत वेगळ्या विचाराचा माणूस आहे हे संध्याला माहिती आहे. आणि या विषयावर आम्ही पूर्वी देखील खूप वेळा बोललोय. आणि तिला माझे मुद्दे पटतात. अरे पण जेव्हा स्वतःवर कोसळलं तेव्हा तात्विक चर्चा मागे राहिली आणि संस्काराने उचल खाल्ली. निसर्गाने निर्माण केलेल्या 2 जातीपैकी एका जातीला कमी लेखायचं, तिच्याविषयी जजमेंटल व्हायचं, या संस्काराचं विसर्जन व्हायला. म्हणूनच तू तिला भेट. पण हे सगळं तिने मला का नाही सांगितलं? तिच्या घरातून येणाऱ्या वाऱ्याला सुद्धा तू थारा देत नव्हतास. काय करणार ती? खरंय, मी असा वागलोय खरा. हो ना, मग जा आणि सुधरवते. पण आता तिचं लग्न झालंय, ती काय प्रतिष्ठित माणसाची बायको आहे. मग काय झालं? अरे मैत्री आहे ना तुमची. एका मैत्रिणीचं दुःख एक मित्र नाही का दूर करू शकत? आता हे सगळं मलाच करायला हवं. मी भेटतो तिला. हो, मी भेटतो तिला. आत्ता कसा काय अचानक फोन केला तुम्ही? काय सुपारी परत द्यायची? ही काय तुम्हाला पूजेची सुपारी वाटली काय? मनात येत तेव्हा परत द्यायला? हे बघा, तुम्हाला ऍडव्हान्स म्हणून 25,000 रुपये दिलेत त्या संपतरावाचा. हा, बेत बदलला? असा कसा काय बेत बदलला तुमचा? नाही, हे बघा, एक मिनिट, माझं ऐकून घ्या. रावसाहेब. हे बघा, हो तुम्ही असं कसं करू शकता? मी त्या पवार साहेबांना काय उत्तर देऊ? नाही, पैसे परत नाही, ऐकून घ्या. हॅलो ठेवला फोन. पैसे परत देतो. आम्हाला नकोय तुमचे पैसे. मुर्दा हवाय आम्हाला. संपतराव. रामराव, हो श्राद्धाचा व्यवसाय बंद करून हा मुर्दे पाडायचा धंदा सुरू केलात तुम्ही? दादासाहेब, चोरून ऐकत होता तुम्ही माझं बोलणं? हे बरं नाही दादासाहेब, बरं नाही. मी चोरून बोलत नव्हतात रामराव. हो, हे सगळं राजरोस चाललं होतं. हो, काय प्रकार आहे हा? तुम्हाला नाही कळायचं हे, तुम्ही यात पडू नका. हो, माझा ऐका. त्या पवार साहेबांनी हे असलेच धंदे त्या पारखींकडून करून घेतले आणि आता त्या पारखीनं कुत्रा सुद्धा विचारत नाहीये. दादासाहेब, आमच्या या धंद्यात बेईमानी नाही चालत. विश्वासावर चालतो आमचा धंदा. त्या पारखी साहेबांनी बेईमानी केले. वा रामराव, वा. एखादे जातीवंत गँगस्टर असल्यासारखं बोलताय तुम्ही. वा. मी जे कुठलं काम करतो ना दादासाहेब, ते अगदी मन लावून करतो. अट एकच, ते काम माझ्या आवडीचं असलं पाहिजे. म्हणजे एखादी रीतसर 10 ते 5 ची नोकरी, मास्तरकी वगैरे, किंवा एखाद्या छोट्याशा टपरीतला छोटासा धंदा, हे असलं काही चालत नसेल नाही तुम्हाला? नाही, मुळीच चालत नाही. ही असली टपरी छाप डबड्या स्वप्न तुम्ही बघायची. मी झेप घेतो उंच. रामराव, ही असली झेप घेऊन आकाशात उंच गेल्यावर पंख छाटले जातील. लक्षात ठेवा.
वा, स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याबद्दल तुमच्या काय चांगल्या इच्छा आहेत दादासाहेब. वा वा. हो हो, ही माझी इच्छा नाहीये. हे वास्तव आहे. त्या पवार साहेबांच्या असल्या उपद्व्यापांमुळेच त्यांना उपतरती कळा लागली आहे. लागणारच हो, लागणारच. एकेकीचा पायगुण असतो. रामराव, संध्याबद्दल एक अक्षरही बोलायचं नाही. ही शिस्त जरा तिला शिकवली असतीत ना तर बरं झालं असतं. ती शिस्तीतच आहे. हो हो, ती शिस्तीतच आहे. म्हणून तर सगळ्या घराला पळता भोई थोडं करून ठेवलंय तिने. हे कुणी सांगितलं तुम्हाला? तिचे सासरे माझे साहेब आहेत. हो ना. अहो मग याची थोडी तरी शरम ठेवा. अहो, ती त्या घरात नसती तर तुम्ही पोचू शकला नसतात तिथे. अहो, नाहीतर एखाद्या तर दुसरा एखादा चांगला श्रीमंत सेठिया गाठला असता मी. हो का? हो, त्या पवार साहेबांचं नशीबच फुटकं, म्हणून ते तुमच्या सारख्यांच्या तावडीत सापडले. आणि ही मध्यस्थी मी केली. माझं दुर्दैव दुसरं काय. बरोबर बोललात तुम्ही दादासाहेब. त्या पवार साहेबांचं नशीबच फुटकं. म्हणून तर आधी सान्यांची मुलगी आणि नंतर सान्यांचा मेवणा पोचला तिथे. रामराव, अहो, माणसाच्या निर्लज्जपणाला काहीतरी सीमा असते हो. ही असली सुपारी देण्याची नोकरी कुठून शोधून काढली तुम्ही? ही नका करू. त्या पवार साहेबांना म्हणावं, ही असली कामं नाही जमणार मला. मला जमतायत हा हे काम. हो, पण कधीतरी अडकाल हो. साहेब सोडवतील मला. का एवढा हट्ट तुमचा? दादासाहेब, मला त्या ठिकाणी नोकरीला ठेवलंय ना ते हीच कामं करण्यासाठी. पवार साहेब सुपारी देऊन खून करवतात, ही बातमीच माझ्या पायाखालची जमीन हादरवणारी आहे. तुमचे व्याही आहेत ते. असलं बोलू नका दादासाहेब मोठ्याने. तुम्ही 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 त्यांच्याकडची नोकरी सोडून द्या. अहो, एक करता भलतच व्हायचं. मी नोकरी सोडणार नाही. रामराव, माझा ऐका. हो, दुसरीकडे कुठेतरी मी चांगली नोकरी देईन हो तुम्हाला. हो, हवं तर मीच तुम्हाला केनपीठ ठेवून घेतो माझ्या हाताखाली. रामराव, चुकलो, विसरलो होतो. तुम्ही केएनपीच्या भावी मालकिणीचे तीर्थरूप आहात. तीर्थरूप, आमच्यावर कृपा दृष्टी असून द्यावी. केएनपीची नोकरी न सोडण्याचा तुमचा निर्णय एक दिवस तुम्हाला गोत्यात आणील रामराव. माझे शब्द लक्षात ठेवा. तुम्ही
काकांना भेटायला आला असं वाटतंय है ना? नाही, मी इथे तुला भेटायला आलोय. आणि प्रसाद, हे बघ, मी जसं तुला तू म्हणतोय तसं प्लीज तूही मला तूच म्हणावंस असं मला वाटतं. रादर असा माझा आग्रह आहे. विनंती समज हवं असल्यास. असं का बोलताय तुम्ही? असं का बोलताय तुम्ही नाही, असं का बोलतोयस तू? मी प्रयत्न करेन. तुझ्या प्रयत्नांना यश येऊ. या. संध्याला कधी भेटतोयस? संध्याला तुम्हाला नीनाने सगळं सांगितलेलं दिसतंय. आय एम सॉरी, तुला नीनाने सांगितलं वाटतं. हो. आणि तुमच्यात काय बोलणं झालं ते सुद्धा सांगितलं. प्रसाद, आय एम सॉरी फॉर एव्हरीथिंग. तू का वाईट वाटून घेतोयस? आजकाल मी सतत एका गोष्टीसाठी वाईट वाटून घेत असतो. मी केदारनाथ पवारांचा मुलगा आहे. आणि मला सतत एकाच गोष्टीचं वाईट वाटत असतं. संध्याने मला काहीच सांगितलं नाही. तुला सांगितलं? अरे नाही, खरं तर शुद्धीवर आल्यानंतर तिला पहिली आठवण झाली ती तुझी. त्यानंतर ती बिथरली आणि पुढे हे सगळं झालं. संध्याला माझ्या या बाबतीतच्या सगळ्या कल्पना, माझे विचार माहिती. एखाद्या पुरुषाने बळजबरी केली, कुठल्या हेतूने केली, त्यामुळे स्त्रीचं काय होत असेल हे मी समजू शकतो. यात संध्याचा काय दोष? हो, अरे तिचा खरंच काही दोष नाहीये. हा, पण अशा परिस्थितीत ती काय करू शकते हे जर तुला पाहायचं असेल तर आमच्या घरी येऊन पहा. अख्खं घर तिने धारेवर धरलेलं आहे. यासाठी तिने तुझ्याशी लग्न करण्याची काहीच गरज नव्हती. त्याही परिस्थितीत मी तिच्याशी लग्न करायला तयार होतो. मी तिला जपायला तयार होतो. मी सांभाळायला तयार होतो. त्या सगळ्या आठवणी मी पुसून काढल्या असत्या सगळ्या. हे बघ प्रसाद, हे सगळं तिला ठाऊक आहे आणि म्हणूनच तिचा सूड घ्यायचा निग्रह अधिक कडवट आहे. प्रसाद, समजून घे, ह्यामध्ये पप्पांवरचा राग तर आहेच, पण तू तिच्यापासून दूर झालायस हा संताप अधिक आहे. तू कधी भेटतोय संध्याला?